नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज। मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनात फक्त एकच म्हणजे टिपू सुलतान यांचाच फोटो लावल्याचा वाद मिटत नाही। तोच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आणि हा वाद एका दालनातून बाहेर पडून थेट रस्त्यावर येऊन पोहोचला। शौर्याच्या दृष्टिकोनातून टिपू सुलतान यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे असं विधान सपकाळ यांनी केलं आणि तिथंच या नव्या वादाची ठिणगी पडली। आज संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागलेत। हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षासह विविध हिंदुत्ववादी संघटना आज सकाळपासूनच आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत। आता त्या थेट रस्त्यावर उतरल्यात। पुण्याबरोबरच सांगली, छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरुद्ध निषेध आंदोलनं सुरू झाली आहेत। इकडे पुण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन सुरू असतानाच भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला। भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा टिपू सुलतानच्या वेशातील फोटो झळकावत घोषणाबाजी केली। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस भवनाबाहेर 2 तास राडा झाला। दगडफेकीत वाहनांचं नुकसान झालं। इतकंच नव्हे तर पोलिसांसमोरच कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळालं। हर्षवर्धन सपकाळांविरोधात काँग्रेस भवनासमोर भाजपनं आंदोलन सुरू करत हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागण्याची जोरदार मागणी केली। त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले। काँग्रेस भवन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जवळपास 1.5 ते 2 तास जोरदार निदर्शनं केली। मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानं परिसरात तणाव निर्माण झाला। घोषणाबाजी सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीतून दगडफेक सुरू झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। मात्र गर्दीतून कुणीतरी जोरात दगड भिरकावल्यानं एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली। त्यानंतर काँग्रेसचा कार्यकर्ताही त्या ठिकाणी दगड लागल्यानं रक्तबंबाळ झाला। तसंच परिसरातील काही वाहनांनाही दगडफेकीचा फटका बसला। दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनीच दगडफेक करण्यास सुरुवात केल्याचा पलटवार भाजपकडून करण्यात आलाय। धक्कादायक म्हणजे पोलिसांसह 3 पत्रकार देखील यात जखमी झाल्याची माहिती मिळते। भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंना अटक करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांचे डोकं फुटल्याचे समजताच आणि काँग्रेस गोटातूनही आक्रमक प्रत्युत्तर मिळायला लागताच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोरून काढता पाय घेतला। या घटनेनंतर काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते प्रचंड संतापले। त्यांनी भाजपच्या या कृत्याचा निषेध केला आहे। जखमी कार्यकर्त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। पोलीस आता CCTV फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांवर प्रचंड संतापले। काँग्रेस नेत्यांनी आरोपच केला की काँग्रेस भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अभय का दिलं। दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी गर्दी तात्काळ पांगवली, मग इतका वेळ भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनासमोर थांबू का दिलं। या आंदोलनात महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित होत्या। त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे। दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांचं डोकं फुटल्याची घटना घडल्यानंतर आणि वातावरण अधिक चिघळत असल्याचं लक्षात येताच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोरून काढता पाय घेतला। त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचं दिसून आलं। काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रशांत जगताप यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांविरोधात संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करा नाहीतर फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसू असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला। यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांसह फरासखाना पोलीस ठाणे येथे बाहेर ठिय्या आंदोलन करण्यासाठी बसले। जोपर्यंत धीरज घाटे आणि मंजुषा नागपुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा ठाम इशारा शिंदे यांनी दिलाय। दरम्यान पुणे शहरातील या घटनेमुळे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलंय। पुढील काळात या प्रकरणावरून काँग्रेस भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता यामुळे व्यक्त झाली आहे। या आंदोलनापूर्वी सकाळी पतित पावन संघटनेकडून देखील काँग्रेस भवन येथे आंदोलन करण्यासाठी गर्दी करण्यात आली। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला काळं फासत त्यांचे पोस्टर देखील जाळण्यात आले। त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते काँग्रेस भवन येथे दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते देखील जमायला सुरुवात झाली होती।
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मराठी अस्मितेचं दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान याच्याशी करण्याचा दुर्दैवी प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे असं म्हटलं. या बेताल वक्तव्याचा तीव्र निषेध करणार असल्याचं सांगत कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यासाठी आवाहन केलं असं देखील म्हटलं जात आहे. दरम्यान याच संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांना समकक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटल्यानं भाजप आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांना लाज वाटायला हवी होती, त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे. दरम्यान टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तुलनात्मक विधान केल्यानं हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात अखेर काल संध्याकाळी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या नेत्यांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला. खरं तर मूळ प्रकरण काय आहे तर मालेगाव महापालिकेतील उपमहापौर शाने ए हिंद यांनी आपल्या कार्यालयात केवळ आणि केवळ टिपू सुलतान यांचाच फोटो लावला होता. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं. आता हा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली आणि हा फोटो काढण्याची तसेच कारवाईची देखील मागणी केली. आता पुणे, सांगली, छत्रपती संभाजीनगर तसेच विविध ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरुद्ध निषेध आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ या संदर्भामध्ये माफी मागणार का, दिलगिरी व्यक्त करणार का आणखी पुढे या प्रकरणामध्ये काय पाहायला मिळणार? तुम्ही पाहत राहा PCMC न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं.